नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आज आलेलो आपले चन्ने गोट फार्म आणि आपण आता सध्या बसलेलो आहोत त्यांच्यासोबत. जाणून घेऊया अजून की हे फार्म कशा पद्धतीने चालवतात. तर सर, सर्वप्रथम आपलं पूर्ण नाव व आपलं इथलचा पूर्ण पत्ता सांगा. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर भागीनाथ चन्ने, राहणार टुनकी, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. आणि टुनकीपासून 1 किलोमीटरभर आपलं गोट फार्म आहे, चन्ने गोट फार्म म्हणून. तर आपण आता शेळी पालन करत आहात, तर हे आपण कधीपासून करताय? हे आपलं आता दुसरं वर्ष चालू आहे. आता 2 वर्षापासून आपण हे चालू केलं, शेळी पालन करत आहात. हां. आता याच्यात कोणकोणत्या जाती शेळ्या आहे आपल्याकडे? आता आपल्याकडे एक गावरान उस्मानाबादी म्हणून आहे, हां आणि तोतापुरी म्हणून नावाचे आहे, तोतापुरी. आणि त्याच्यामध्ये बिट्टल आहे, 2 बिट्टल जातीचे आहे. आता सध्या आत्ता आणलेलं आहे. आणि तोतापुरी पाठी म्हणजे आपल्याकडे तीन जातीच्या जातीच्या अलग अलग जातीच्या तीन शेळ्या जाती. सध्या इथे आहे, हो. आपल्या फार्मवर आहे. हां. ठीक आहे. ते एकूण आपल्याकडे आता किती शेळ्या आहे? आता आपल्याकडे लहान मोठे 54 शेळ्या आहे. हां, हा, लहान मोठ्या लहान मोठे मिळून टोटल 54 शेळ्या आहे. 44 मोठे आणि 10 बकरे आहे. अच्छा. तर आपल्याला थोडक्यात म्हणजे कोणत्या जातीच्या कोणत्या शेळ्या आहे आम्हाला थोडं दाखवणार का तुम्ही? हो, चला. ही उस्मान जाती शेळी आहे, उस्मानबादी म्हणून. ही गावरान. हो, उस्मानाबादी. हा, गावरान. अच्छा. आता फक्त कलर ढवळा आहे ना, तर आता हे बाई असं या अशा उस्मानबादी, काळं सोनं. उस्मानाबादी. हा, काळं सोनं म्हणून ओळखलं जातं. अच्छा. हा. आणि त्याच्यानंतर ही बिट्टल. आता आपण नवीन आणलेलं आहे. त्याच्यानंतर आता म्हणजे 2 बकरे दिले ते ना, हां. हे बाई याच्यावरून ओळखलं जाते बिट्टल. बिट्टल म्हणजे यांचे कानं मोठे राहते का? काना मोठले म्हणजे बिट्टल. हां. आता हे 3 बोकड्या आहे तिचवाला. हां. आता आपल्याला हेच इडून पुढे आता हे वाढवायचं आहे. हां. त्याच्यानंतर तोतापुरी म्हणून आपल्याकडे अजून एक व्हरायटी आपण बारीक पिल्ल आणली होती. थोडं त्यांच्याकडे घ्या. ही तोतापुरी जात. हे 3 पाठी आणलेलं आहे आपण. जेव्हा हे चालू केला होता फार्म, ती सुरुवात कशी केली होती? आता आपण सुरुवात लहान बकरापासून केली. हां. लहान पिल्लं आणली होती आपण. हां. 2,000 पर्यंत, 1500, 1600, 2000, 3000च्या आतमध्ये. तर काही बोकडे आणले होते, काही पाठी आणल्या होत्या. त्या पाठीच्या मोठ्याला झाल्या 2-2, त्याना बी वर्ष दीड म्हणजे 6 महिन्यानंतर लागल्या. एक बकरू 1चे 2, 2चे 4 असे करून आपण 54 झाल्या. आता ह्या 54 बकऱ्या सांभाळताना म्हणजे तुम्हाला काही त्रास वगैरे तुम्ही काहीच एकटे नाही. सांभाळतात का? तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये आता मदत? सकाळी सोडायला तर मीच जातो, सकाळी आणि संध्याकाळी. पण मग त्याच्या मधली झाडझुड आहे, नंतर थोडाफार त्यांना खाद्यपाणी करायचं, ते आपले घरचे मदत करतात. अच्छा. हा. आणि आता यांचं जे खाद्याचं नियोजन आहे हे तुम्ही कसं सांभाळता? आता हे सकाळी यासाठी तुम्ही काही विकतवालं खाद्य आणता नाही, की? विकतवाला फक्त आपण ढेप आणतो गाभण शेळ्यासाठी. हां. आपलं शेंगदाणा ढेप म्हणून आहे, हां. की फक्त गाभण शेळ्यासाठी. हां. त्याच्यानंतर मग सकाळी 2 घंटे आणि संध्याकाळी 2 घंटे. आणि सुबाबलीचा पाला आपलं कुठं कार्यक्रमाला गेलं हां. म्हणजे आता एक वज बांधून आणायचं कुठून बी, गाडीला बांधून ते हा, तुम्ही गाडीला सोबत बांधून येताना रिकाम यायच्या ऐवजी ती ते येताना घेऊन घेऊन यायचं. येतात. आणि ही अशी शेंगदाणा ढेप फक्त गाभण शेळ्या घालतात. ही अशी. आणि आता ही जी तुम्ही शेळी पालनची जी सुरुवात केली होती, हा, तर ही तुम्ही पिल्लापासून केली होती का शेळीपासून केली होती? पिल्लापासून केली. पिल्लापासून. हो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही पिल्लेच आणले? 2-2 महिन्याचे, 3-3 महिन्याचे पिल्लं आणले. हा. 2-2, 2.5 ते मोठे केले आणि ते मग मोठे नंतर हे केले. फार्म तुम्ही हा. असं वाढवलेलं हा, आहे. त्याचं करून लसीकरणाचा जो प्रश्न येतो, हा. तर हा तुम्ही म्हणजे त्यासाठी काय तुम्ही डॉक्टरला बोलवता की डॉक्टरलाच तुम्ही बोलवतो. स्वतः लसीकरण घरी आमचे करता? वेटरनरी कडवे डॉक्टर म्हणून आहे आणि चव्हाण डॉक्टर म्हणून हा. आहे लोणीचे. ते ते येऊन लोणीमध्ये आहे, हो, proper लोणीमध्ये. लोणीमध्ये. अच्छा. आणि कडवे डॉक्टर वेटरनरी ते आमचे संभाजीनगरहून येऊन जाऊन करतात. पण अच्छा. त्यांचंच आपलं नियोजन, त्यांचंच नियोजन आहे आपल्याला. हा, हा. लसीकरण केव्हा करायचं, कोणतं करायचं, आता लाळीचं PPR हे ते येऊन स्वतः येऊन माहिती देऊन कधी लसीकरण करायचं येऊन स्वतः येऊन लसीकरण करून जातात. आणि यांना काही आजार झाला हे तुम्हाला कसं ओळखायला येतं? आता ते एखादी शेळी कुचमली अशी एका बाजूला बसली, हा. तर मग आपण घरगुती उपाय म्हणून त्यांना हळद
त्याच्यानंतर थोडं औषध आणेल राहतं घरी, हा. फक्त इंजेक्शन मारित नाही आपण. नंतर मग ते इंट्रोसिन बियाचे ते त्यांना जर पाजलं हा. तर त्याच्यावर सर्दी ताप तुम्हाला खोकला आजारांचं नॉलेज म्हणजे हो. थोडंफार लगेच म्हणजे येऊन आलेलंच जातं. असेल हा. की पुढे शेळीला काय झालं एक अंदाज तुम्हाला येऊनच जात असेल. लगेच अंदाज येऊन जातो आपल्याला, मग ते त्याच्यावर आपण लगेच उपचार करून घेऊ. अच्छा. आणि आता यांच्या जे राहण्यासाठी हा जो फार्म बांधलेला आहे हा किती जागेमध्ये आहे? किती आता आम्ही गुंठ्यामध्ये? 5 गुंठ्यामध्ये पहिलं कोंबड्यासाठी केलं, हा. पण आता आपल्याला त्याला जोड म्हणून आम्ही शेळीचं केलं. अच्छा, म्हणजे हा शेळी पालनच्या याच्यातच कोंबडे पण आहे हो, तुमच्या दोन्ही आणि याच्यामध्ये. शेळीपालन. हा, शेळी पालन बी आणि कोंबडी पालन बी एकाच जागेत. अच्छा, म्हणजे त्यांचं जे कोंबड्यांसाठी खाण्याची पण व्यवस्था यांच्यापासून हा, यांच्या कोंबड्यांना पण होती हा, थोडीफार. आता कारण की यांची लेंडी पडली म्हणजे कोंबड्याला काम येते अच्छा. असं. हो. आणि आता यांना तुम्ही काही म्हणजे हे बंदिस्त शेळी पालन करता की यांना थोडं कधी बाहेर वगैरे पण नेता? नाही, बाहेर नेतो ना. सकाळी 8 वाजता सोडितो, 11 वाजता चालतो. हा. 11 वाजता येऊन इड आणून गुतून मध्ये कोंडून दिल्या हा. का दिवसभर शेतीचं काम करायचं 4 हा. वाजेपर्यंत. 4 वाजता यायचं, उदूक सोडायचं 6 वाजेपर्यंत. हा. 6 वाजता आलं का हा, मध्ये याने कोंडून म्हणजे द्यायचं. तुमचं ते खाद्याचं जो हा, खर्च आहे बचत. तो पण थोडाफार हा, लगे बचत त्याच्यामध्ये होऊन पण जाते. बचत हा. होऊन जाते. फक्त आमचं खाद्य फक्त याच्यावर फक्त गाभण शेळीलाच आम्ही त्याचं खापरी पेंट बनवून आणतो शेंगदाणे. अच्छा. आणि सर आता हे तुम्ही जेव्हा विक्रीला काढता ते तुम्हाला विकताना याच्यामध्ये काही अडचणी येतात का? म्हणजे काहीच जसे काही अडचण नाही बाजार भाव याच्यामध्ये. झाले हा. किंवा याला तुम्हाला गिरायकच लागत नाहीये, याला असे काही बाजारभाव तुम्हाला असं म्हणजे आहे problem का face करता का तुम्ही? रोजच्या कमीत कमी रोज आहे ना एका 2 खाटक्याचे फोन येतात. हा. रोज 2 मुसलमानाचे फोन येतात का बाबू आज तुमचं बकरू आहे का विक्री. हा 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 तर आम्ही नाही म्हणलं तरी ते बळच येऊन व्हिजिट देऊन जाणार, पाहून जाणार आहे का विक्री, येईल का विक्री. हा हा. मग आम्ही बोलवले तर एका दिवसात 2-2 जण येणार घेऊन जाणार. अच्छा. त्याच्यामुळे अडचण काहीच नाही आणि चढ्या भावानं जात्या, काही अडचण नाही. 8-9 हजार रुपयापर्यंत बकरू विकतं. हे बा आता ही शेळी आहे, हिच्या 3-3.5 महिन्याचं बकरू कुठे बोकड्या 3-3.5 महिन्याचं बकरू आहे. आता हे 7-7.5 हजार रुपयापर्यंत बकरू जाईल. हे हा, आणि अजून एक किती महिने महिन्याचं आहे? हे 3.5 महिन्याचं 3.5 महिन्याचं बकरू आहे. अच्छा. हा, आता आता अजून 7,500 रुपयाचे आज पण आज बी तुम्हाला समजा हा येऊन जातील. मार्केटमध्ये पण येऊन मग जातील. हा, पण मग आम्हाला अजून त्याला 2-1 महिने सांभाळलं म्हणजे 5-5.5-6 महिन्यामध्ये एक 8-9 हजार पर्यंत बकरू जातं. अच्छा. हा. आणि तुम्हाला म्हणजे याचं जे समोर जो खरीददार राहतो तर ते तुम्हाला कॅश मध्ये पैसे देतो की मग याच्या नंतर म्हणजे तुमचं नाही, कसं? काहीच नाही. कॅश मध्ये लगेच पैसे बकरू गाडीवर टाकायचे आधी पैसे मोजून देणार. फोन पे असला फोन पे देणार ना, कॅश देणार आणि मगच बकरू देणार. त्याचे काही अडचण नाही. उदरी आहे, याच्यामध्ये राहतात. तर आता हे तुम्ही 2 वर्षापासून हा शेळी पालनचा व्यवसाय करताय, हा, तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा प्रॉफिट वाला बिझनेस आहे की loss प्रॉफिट वाला म्हणजे एकच नंबर प्रॉफिट आहे याच्यामध्ये. म्या आता 76,000 रुपयाचे बकरे आणले होते, हा. बारीक बारीक बकरे. हा. त्याच्यामध्ये आणले होते तुम्ही पिल्लं आणली, 76,000. त्याच्यामध्ये बोकडी आली, त्याच्यामध्ये काही समजा पाठी आल्या. तर 80,000 रुपयाच्या म्या इकून आज 54 माझ्याकडे बाकी 80,000ची रुपयाची विक्री करून विक्री आणखी 54,000चे तुमच्याकडे माल बाकी आहे समजा तुमचा. 2 वर्षामध्ये. अच्छा. 2 वर्षामध्ये म्हणजे तुम्ही प्रॉफिट मध्ये हो. अजून. कारण की आता 76 गुतून 80,000 म्हणजे नफा निघाला, वरला नफा निघून येऊ आता पुरेपूर नफा निघाला. आता जर हा एखाद्या कोणाला जर हा फार्म चालू करायचा असेल असं, त्याला तुम्ही थोडं मदत करणार का? हो, म्हणजे जर करणार ना, कोणी काय तुम्हाला अडचण कॉल नाही. वगैरे, कारण की आम्ही तुमचा नंबर शेअर करू, काहीच अडचण नाही. देणार आपण कोणाला बी का मदत काही केल्यानं माहिती काय लागली देऊन टाकू तर आपण. तुमचा आमच्या याच्यावर चॅनलवर आम्ही तुमचा नंबर शेअर करू. चालेल, काहीच अडचण नाही, देऊन टाकू. चालेल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण चन्ने गोट फार्म याच्यावर आज व्हिजिट केलेली आहे आणि हे ताई आणि हे चन्ने सर हे दोघं मिळून हा फार्म एकदम 2 वर्षापासून एकदम प्रॉफिटमध्ये चालवत आहे. तर अजून कोणाला जर हे चालू करायचा जर विचार असेल तर मी आपला यांचा नंबर, चन्ने सरांचा नंबर आपल्या स्क्रीनवर टाकत आहो, तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.